नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आता आर्यासोबतच काव्या आणि ईश्वरी देखील सायली आणि अर्जुनच्या मदतीला या तन्वीचा मुखवटा फाडण्यासाठी आले आहेत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूयात. सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये येतात. तर सायली अर्जुनला बोलत असते की आज एक मोठं संकट टळल्यासारखं वाटतंय. त्यावर अर्जुन तिला बोलतो की नाही, ही तर फक्त सुरुवात झालीये प्रियाचा मुखवटा काढण्याची. शांता मावशीचा खून तिनेच केलाय आणि हे सगळ्यांसमोर यायला हवंय. त्यावर आता सायली बोलते की हो, पण त्या संतोषने तर गुन्हा स्वतः कबूल केलाय. त्यावर अर्जुन बोलतो की हो, पण मला खात्री आहे की इथेही प्रियानेच त्याला धमकावलं असणार आहे किंवा ब्लॅकमेल वगैरे करून त्याच्याकडनं गुन्हा कबूल करून घेतला असणार आहे. त्यावर सायली सांगते की हो, पण त्याआधी तुम्ही आराम करा. आता अर्जुन बोलतो की नाही, आता आराम करून वगैरे चालणार नाहीये आणि तू असं गप्प कसं बसू शकतेस बरं. त्यावर सायली बोलते की नाही, मी गप्प बसलेलेच नाहीये. तुम्ही इतक्या मेहनतीने तुमची एक ओळख निर्माण केली होती आणि प्रियाने मात्र तुम्हाला जेलमध्ये पाठवून तुमच्या प्रतिमेला धक्का दिलाय. आता तिचा मुखवटा फाडायची वेळ आली आहे. मला खूप धीर एकवटावा लागला तुम्हाला असं गजाआड पाहण्यासाठी. त्यावर अर्जुन आता खरं तर सायलीचं कौतुक करतो की तू खूप धाडसाने धीराने काम केलंयस म्हणून. त्यावर सायली सांगते की मी फक्त तेच केलंय जे कुठलीही बायकोने केलं असतं. तर अस्मिता आणि चैतन्य हॉलमध्येच असतात आणि चैतन्याने अस्मितेसाठी आता गिफ्ट आणलेलं असतं. तर तो अस्मिताला बोलतो की अस्मिताई, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, थांब हं. आणि त्याने खरं तर अस्मितासाठी नेल आर्ट किट आणलेलं असतं आणि तो अस्मिताला बोलतो की तुला आठवतं का, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतोस तेव्हा तू तासन तास नखं रंगवत असायचीस. त्यावर अस्मिता बोलते की हो, आणि तू, अर्जुन आणि अश्विन सतत मला नेलपेंट लावण्यावरनं चिडवत असायचास. अरे पण आता बाळामुळे तर माझा हात सतत पाण्यामध्ये असतो आणि आता कधी लावू बरं मी नेलपेंट, आणि तसंही नेलपेंट लावून दाखवू तरी कुणाला. त्यावर आता चैतन्य तिला बोलतो की अस्मिताई, आपलं काय ठरलंय की स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधायचा म्हणून, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि तेवढ्यातच अश्विन चैतन्याला आवाज देतो आणि चैतन्यही अश्विनकडे निघून जातो. आता अस्मिता देखील तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. तर तेवढ्यातच सचिन तिथे येतो आणि पाहतो तर हॉलमध्ये कोणीच नाहीये आणि लगेच अस्मिताला बोलतो, अस्मी, अगं अर्जुन कुठे आहे, अगं मला त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं. त्यावर अस्मी बोलते की आहे, तो त्याच्या रूममध्ये आराम करतोय, लगेच काही त्याला आवाज वगैरे देऊ नकोस, नंतर बोल त्याच्याशी. आणि आता तिच्या हातातलं ते नेल आर्ट किट पाहून लगेच हा सचिन बोलतो, हे काय मागवलंयस तू, नेल आर्ट किट? अगं बाळाला सांभाळण्यासाठी कशाला हवेत बरं तुला फॅन्सी नेल्स. त्यावर आता अस्मिता थोडीशी चिडूनच त्याला बोलते की हे मी मागवलेलं नाहीये, हे चैतन्याने मला गिफ्ट केलंय. आता गिफ्ट केलंय म्हटल्यावर सचिन मात्र लगेच चिडतो आणि बोलतो की काय, नाही म्हणजे चैतन्याने का गिफ्ट केलंय तुला. नाही, त्याला असं वाटलं असणार की मी तुझ्यासाठी काही गिफ्ट आणू शकत नाहीये म्हणून मुद्दाम त्याने तुला गिफ्ट केलंय, बरोबर ना. आणि मुळातच तू हे त्याच्याकडनं घेतलंसच का, आता तर काही तुझा बर्थडे वगैरे पण काहीच नाहीये. त्यावर अस्मिता खूप चिडूनच सचिनला बोलते की हे बघ, चैतन्य मला लहानपणापासून ओळखतो आणि तसंही त्याने मला गिफ्ट देण्यासाठी माझ्या बर्थडेची वगैरे गरज नाहीये, तो असंही मला गिफ्ट देऊच शकतो आणि कुठल्याही गोष्टीचा संबंध ना स्वतःशी जोडू नकोस. आता अस्मिता मात्र त्याच्यावर चिडूनच आता तिथून निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर सचिन मात्र चांगलाच त्याचं तोंड पडलेलं असतं आणि तिथेच तसाच उभा असतो. तर इकडे प्रिया आता अश्विनला खोटं बोलून मीटिंग आहे वगैरे सांगून आता आदिराजला भेटायला आलेली असते आणि आता ती नाटक करत त्याला बोलते की मला ना असं तुझ्यासमोर सतत रडगाणं गाणं अजिबातही आवडत नाहीये, पण अरे मी काय करू, माझ्यावर संकटच तशी येत आहेत.
त्यावर आता आदिराज तिला विचारतो की नक्की काय झालंय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का, नक्की काय झालंय ते सांग मला. आता प्रिया मात्र एकदम रडवेलं तोंड करून नाटक करतच त्याला सांगते की अरे आता माझ्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली आहे रे. नाही म्हणजे नवरा हे असा बेवडा निघाला, म्हणून मग मी आईबाबांकडेच राहत होते आणि आईबाबांच्या हॉस्पिटलचा खर्च इतका जास्त आहे की तो पेलवणं काही मला सहज शक्य नव्हतं आणि म्हणूनच मी आमचं घर गहाण टाकलं होतं. पण आता जर ते पैसे भरले नाहीत तर आमच्या घरावरचं छप्पर जाईल रे. आता खरं तर ही असं रडून रडून आदिराजला सांगत असते. खरं तर आदिराजलाही माहित आहे की ही सगळं काही नाटक करतीये म्हणून. त्यावर आदिराज बोलतो की समजलं. त्यावर आता तन्वी थोडंसं असं आश्चर्यानेच पाहते त्याच्याकडे. तर आदिराज बोलतो की समजलं, म्हणजे तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाहीये, तू मला आपलं समजतच नाहीयेस, म्हणूनच मला तुझे हे सगळे प्रॉब्लेम सांगत नव्हतीस ना. किती पैसे हवे आहेत बरं तुला. त्यावर आता प्रियाला खरं तर पैसेच काढायचे असतात त्याच्याकडनं, पण तरी देखील तो असं बोलल्यानंतर ती मात्र लगेच नाटक करते आणि बोलते की नाही नाही, अरे मी तुझ्याकडनं पैसे नाही घेऊ शकत, मी आधीच खूप पैसे घेतलेत तुझ्याकडनं, अजून पैसे नको आहेत मला तुझ्याकडनं. मी फक्त आपलं माझं दुःख तुला सांगत होते आणि हे बघ म्हणूनच मी तुला सांगत नव्हते, नाहीतर माझ्या प्रेमावर कोणी संशय घ्यायला नकोय, नाहीतर सगळ्यांना असंच वाटेल की मी फक्त आता तुझे पैसे पाहून तुला प्रेमामध्ये पाडलंय की काय. त्यावर आता आदिराज तिला बोलतो की अगं तुझे प्रॉब्लेम्स ते माझे प्रॉब्लेम्स नाही आहेत का, आणि तसंही हे तुझेही पैसे आहेत की नाही, जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा आपलं जॉईंट अकाउंट असणार आहे की नाही, आणि मग त्यामधनं तू हवे तेवढे पैसे खर्च कर, मी तुला काही विचारणार सुद्धा नाहीये. आणि आता तो प्रियाला विचारतो की तुला नक्की किती पैसे हवे आहेत घरासाठी. तेव्हा ती बोलते नको अरे, खरं तर ना ती रक्कम ना खूप मोठी आहे, खरंच नकोय. त्यावर आदिराज बोलतो की अगं माझ्यासाठी कुठलीच रक्कम मोठी नाहीये, तू सांग तर खरं. आणि आता ती त्याला सांगते की मला 5 लाख रुपये हवे आहेत घरासाठी. आता 5 लाख रुपये ऐकल्यानंतर आदिराज थोडासा शांतच असतो. त्यावर प्रिया लगेच नाटक करून बोलते की म्हणून मी तुला रक्कम सांगत नव्हते, मी बोललं ना अरे रक्कम खूप मोठी आहे म्हणून. त्यावर आदिराज बोलतो की तुला फोन ट्रान्सफर केलं तर चालेल ना. नाही म्हणजे काय आहे की अगं माझ्याकडे एवढी कॅश नाही आहे ना आता लगेच, मी एक काम करतो तुला बँक ट्रान्सफरच करतो. आणि तो लगेच त्याचा मोबाईल काढतो आणि बँक अकाउंटमधनं तिच्या अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर करतो आणि तिला सांगतो की चेक कर पैसे आले असतील. आणि लगेच तिचा हात वगैरे हातात घेतो आणि बोलतो की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो वगैरे. आणि 5 लाख रुपये काय ग, खूप छोटी गोष्ट आहे. आणि खरं तर हे सगळं काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं आणि म्हणूनच आदिराज मुद्दाम कॅमेऱ्याकडे पाहत 5 लाख बोलतो. आता खरं तर तन्वी मात्र विचार करत असते, मी तर इथे मातीच खाल्ली आहे. नाही, आता मी जर याला चांगले 10-15 लाख रुपये सांगितले असते तरी या माझ्या पैसे छापणाऱ्या मशीनने मला ताबडतोब देऊन टाकले असते. नाही पण जाऊ देत, आता याच पैशांनी तर सायली आणि अर्जुन कोणाकोणाला भेटलेत, कोणाकोणाकडनं काय काय पुरावे गोळा केलेत, त्या सगळ्या माणसांना भेटून आता त्यांची तोंड तरी बंद करता येतील मला. तर आदिराज मात्र कॉफी पीत विचार करत असतो की प्रिया, नाही म्हणजे तुला 5 लाख रुपये कॅश मी सहज देऊ शकलो असतो, पण मी मुद्दाम बँक ट्रान्सफर केले ते की नाही, आता माझ्याकडे पण पुरावा आहे ना तुला पैसे दिल्याचा. तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलाय. आता प्रिया तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि अश्विन मस्तपैकी आता तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. त्यावर आता प्रिया बोलते की अरे तू कशाला आणलीस, मी घेतली असतीस ना. त्यावर अश्विन बोलतो की अगं तू किती दमून येतेस बरं ऑफिसमधनं, आणि खूप दिवसांनंतर मी तुला असं निवांत बसलेलं पाहिलंय, म्हणून मग मीच तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलो. त्यावर आता प्रिया बोलते की किती गोड आहेस रे तू, तू जर या कॉफीमध्ये साखर नसती टाकलीस ना तरी देखील ही कॉफी मला गोडच लागली असती. त्यावर अश्विन तिला बोलतो की ऐक ना, नाही म्हणजे आज मला पण हॉस्पिटलला जायचं नाहीये आणि तू पण घरीच आहेस, तर मग आपण आता लंच डेटसाठी जायचं का बाहेर.
आता मात्र प्रिया विचार करत असते की आता याच्यासोबत जर लंच डेटला गेले तर मग आता त्या माणसांना कधी भेटू मी? ते पुरावे कधी नष्ट करू? मला या मूर्खासोबत असा टाईमपास करून अजिबातही चालणार नाहीये. पण हा अश्विन मात्र जाम एक्साइटेड असतो तिला आता लंच डेटवर घेऊन जाण्यासाठी. आणि अश्विन पुढे बोलतो की आपण लंच झाल्यानंतर ना तसंच मूव्ही पाहायला देखील जाऊयात. चालेल ना तुला? आता खरं तर प्रिया विचार करत असते की पुरावे तर नष्ट करायचेत, पण सुभेदारांच्या तिजोरीची ही जी किल्ली आहे ना, तिला देखील आता नाराज करून चालणार नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. जाते याच्यासोबत एक दिवस. आणि आता ती अश्विनला बोलते की "हो, अरे चालेल ना." त्यावर अश्विन बोलतो की "अगं, मग तू उत्तर द्यायला एवढा का वेळ लावतीयेस?" त्यावर आता प्रिया बोलते की "नाही, त्याचं काय आहे ना, की तू असं अचानक लंच डेटचं विचारलंस. माझ्या तोंडातून ना असे शब्दच फुटेना म्हणून." तर इकडे आता परत सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. तर अर्जुन आता त्याच्या खोलीमध्ये शांताच्या केसची फाईल परत एकदा पाहत बसलेला असतो. तर सायली त्याला विचारते की "काय पाहताय तुम्ही?" त्यावर अर्जुन तिला सांगतो की "मी शांता मावशीच्या खुनाचे सगळे काही डिटेल्स पाहतोय. नाही, यामध्ये हा संतोष जो आहे तोच मुख्य आरोपी आहे आणि त्याच्याकडनंच आपल्याला प्रियाचं सगळं काही सत्य जे आहे ते समजणार आहे या खुनाचं. आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवंय. प्रिया विरोधामध्ये कितीही पुरावे गोळा केले ना तरी ते कमीच पडतायत." त्यावर आता सायली त्याला बोलते की "आपल्याकडे आता मुबलक प्रमाणामध्ये प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे आहेत आणि मला असं वाटतं की आपण आता हळूहळू एक एक पुरावा बाहेर काढून तिला घाबरवायला हवंय. नाही, म्हणजे काय होईल की जेव्हा आपण तिचा रोज एकच पुरावा बाहेर सगळ्यांसमोर आणू तेव्हा मात्र ती तो लपवण्याच्याच मागे लागेल, घाबरून जाईन ती. आणि अशा अवस्थेमध्ये तिचं आता या शांता मावशीच्या मर्डरच्या केसमध्ये काही लक्ष लागणार नाही, याकडे तिचं दुर्लक्ष होईल आणि तुम्हाला आता मुबलक प्रमाणामध्ये टाईम मिळणार आहे तिच्या विरोधामध्ये पुरावे जमा करण्यासाठी." आता सायलीची ही आयडिया मात्र अर्जुनला जाम आवडते आणि तो बोलतो की "हे म्हणजे असं झालं की तू म्हणतेस ना ते एका दगडामध्ये काय पक्षी?" त्यावर सायली बोलते की "हो, एका दगडामध्ये 2 पक्षी यालाच म्हणतात ते." नाही, आणि सायलीला आठवतं की आता सँडी खूप काही पुरावे वगैरे देणार होता सायलीला. त्यावर ती बोलते की "आपल्याला सँडी आणि आदिराज भाऊजी दोघांशीही बोलायला हवंय. मी लगेच सँडीला फोन करते." आणि ती सँडीला फोन करते, पण खरं तर तो फोन उचलत नाही. त्यावर सायली बोलते की "कदाचित तो काहीतरी कामामध्ये असेल. त्याने फोन पाहिल्यानंतर तो करेलच मला परत फोन." तर आता अर्जुनही बोलतो की "ठीक आहे, मी आदिराज सोबतही एकदा बोलून घेतो." आणि आता कॉफी पिऊन झाल्यानंतर सायली बोलते की "मी खाली आवरते, मला खूप कामं आहेत किचनमध्ये." आणि सायली आता ते कॉफीचे मग घेऊन खाली किचनमध्ये येते. तर किचनमध्ये विमलताई आणि तन्वी आधीपासूनच आता नाश्त्याची तयारी वगैरे करत असतात. त्यावर सायली खाली येताच विचारते, "हे काय विमलताई, नाश्त्याची तयारी पण झाली?" त्यावर विमलताई बोलतात की "हो ना." तन्वीताई आल्या आणि म्हणाल्या की "मीच बनवते आजचा नाश्ता." आणि मग माझ्या मदतीला आल्या, त्या तयारीला लागलो मग आम्ही. तर आता सायली बोलते "ठीक आहे, मी कुकर लावते." पण तेवढ्यातच आता अस्मिता विमलला आणि सायलीला आवाज देते. पण सायली पाहते तर तिचा फोन आता डिस्चार्ज होत आलेला असतो. त्यामुळे ती तसाच आता फोन तिथे किचनमध्ये चार्जिंगला लावते आणि विमलसोबत अस्मिताकडे जाते. आता ती तिथनं जाताच तिच्या फोनवर सँडीचा फोन येतो. आता प्रिया पाहते की सायलीला सँडीचा फोन का येतोय आणि खरं तर ती जाम घाबरलेली असते आणि सँडीचा फोन उचलते. तर सँडी तिकडनं बोलतो की "हां, सायली वहिनी, तुम्ही मला पुराव्यांसाठीच फोन केला होतात ना? अहो, प्रियाच्या अफेअरचे सगळे काही पुरावे मिळाले आहेत मला. आणि हो, तिच्या त्या 2-3 जुन्या बॉयफ्रेंडशी बोलायचं राहिलं होतं ना, मी त्यांच्याशी देखील बोललोय. तिच्या अफेअर्सचे सगळे काही पुरावे, फोटोज वगैरे आता माझ्याकडे आहेत आणि मी ते पुरावे वगैरे तुम्हाला एका एन्व्हलपमध्ये घालून देतो. एक लोकेशन पाठवतो मी, एक पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही तिथे भेटा मला." आता मात्र प्रिया हे ऐकल्यावर जाम घाबरते आणि त्याचा फोन कट करून देते. आता मात्र ती जाम घाबरली आणि विचार करते की हे सगळं जर आता अश्विनला कळालं तर अश्विन मात्र मला इथून हाकलवून देईल आणि मग सुभेदारांच्या तिजोरीचं काय? नाही, ह्या काहीही गोष्टी आता या अश्विन समोर यायला नकोयत.
सायली तिथे पोहोचायच्या आधीच मला तिथे पोहोचून ते सगळे काही पुरावे नष्ट करायला हवेत. आणि तेवढ्यातच आता हा सँडी लोकेशन देखील पाठवतो सायलीच्या मोबाईलवर. आता ही मात्र लगेच ते लोकेशन स्वतःच्या मोबाईलमध्ये घेते आणि लगेच तिथून आता निघते, कारण तिला आता ते सँडीकडचे पुरावे नष्ट करायचे असतात. तर खरं तर ती तिथनं गेल्यानंतर प्रताप, अश्विन आणि कल्पना लगेच तिथे किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी येतात. तर येताच आता कल्पना आवाज देत असते विमलला आणि सायलीला. तर आता त्या दोघीही लगेचच आवाज देतात, तिथे येतात आणि विमल बोलते की वहिनी सॉरी हां, नाही म्हणजे आम्ही बाळाला अंघोळ घालत होतो ना, म्हणून मग आम्हाला थोडासा उशीर झाला यायला. त्यावर कल्पना बोलते की काही हरकत नाही अगं, बरं नाश्ता तयार आहे ना? त्यावर सायली बोलते की हो, आणि किचनमध्ये पाहते तर प्रिया मात्र तिथे नाहीच आहे. त्यावर आता सायली बोलते की ही बनवणार होती ना नाश्ता, ती बोलली होती ना तसं. बरं ठीक आहे आई, जाऊ द्यात, मी ना पटकन पोहे टाकते हां सगळ्यांसाठी. आणि सायली लगेच घाईगडबडीने किचनमध्ये निघून जाते पोहे करण्यासाठी. आता तोपर्यंत अर्जुन देखील आलेला असतो नाश्ता करण्यासाठी खाली. तर तेवढ्यात आता अर्जुनच्या मागोमाग प्रिया देखील येते आणि अश्विनला बोलते की सॉरी हां, नाही म्हणजे मला अर्जंट मीटिंग आली ना, म्हणून जावं लागतंय आणि त्यामुळेच मग मला नाश्ता बनवायला टाईम नाही मिळाला, एक इमर्जन्सी आहे. त्यावर अर्जुन लगेच तिला बोलतो, नाही म्हणजे मी अश्विनचं समजू शकतो, तो डॉक्टर आहे ना, त्याला इमर्जन्सी येते, पण एका फॅशन डिझायनरला देखील इमर्जन्सी असते का? त्यावर आता प्रिया मात्र खरं तर त्याला काही एक उत्तर देत नाही. पण सायली लगेच तिथे येते आणि विचारते, काय ग, अशा कुठल्या कंपनीमध्ये काम करतेस तू? नाव काय बरं तुझ्या कंपनीचं? त्यावर प्रिया लगेच बोलते की तुम्हाला दोघांनाही माझ्यावर विश्वास नाही आहे ना, पण मला खरंच इमर्जन्सी आली आहे, अचानक एक मीटिंग आहे क्लायंटसोबत, म्हणून जावं लागतंय मला. अश्विन जाऊ ना मी? त्यावर आता अश्विन तिला विचारतो की अगं हो, पण आपण तर लंच डेटला जाणार होतो ना दुपारी. त्यावर आता प्रिया नाटक करत बोलते की हो, माझं जर तिकडचं काम लवकर आवरलं ना, तर मी तुला लगेच फोन करून सांगेल, मग नक्की जाऊयात हां आपण लंच डेटला. पण अरे आता मीटिंग आहे माझी, मला जावंच लागेल हं. आणि हो, संध्याकाळचा स्वयंपाक मी आल्यावर करेल. त्यावर आता अश्विन मात्र लगेच तिला कौतुकाने बोलतो की तन्वी, अगं तू उद्याची खूप मोठी फॅशन डिझायनर आहेस, पण तरी देखील दमून घरी आल्यानंतर घर सांभाळणं काही तू विसरत नाहीस हं. आणि आता प्रिया लगेच आता त्याला बाय करून तिथून काढता पाय घेते. आता ती गेल्यानंतर अर्जुनला मात्र संशय येतो की ही आता एवढ्या गडबडीने एवढ्या सकाळी कुठे गेली आहे. आणि तो सायलीला बोलतो की बायको, जरा इकडे येतेस का, मला बोलायचंय तुझ्याशी. तर अश्विनलाही आता कुणाचा तरी फोन येतो आणि अश्विनही फोनवर बोलत थोडासा बाजूला जातो. त्यामुळे तिथे आता फक्त कल्पना आणि प्रताप असतात. तर कल्पना बोलते की हिने हिचा जॉब व्यवस्थित केला म्हणजे मिळवलं. त्यावर प्रतापही बोलतो की हो ना, नाही म्हणजे तिचा मेंदू आता अशा काहीतरी क्रिएटिव्ह कामामध्ये गुंतल्यानंतर कमीत कमी तिला असे काही कट कारस्थानं करायला तरी वेळ मिळणार नाहीये. चला, तेवढं तरी चांगलंच आहे. तर इकडे अर्जुन आता सायलीला विचारत असतो की ही कुठे गेली असेल बरं, थांब मी आदिराजला फोन करतो. आणि तो आदिराजला फोन करतो आणि विचारतो की तू आणि प्रिया भेटणार आहात का आज? त्यावर आदिराज देखील सांगतो की हो, आज दुपारी भेटायचं ठरलंय आमचं. त्यावर आता अर्जुन आणि सायलीलाही कन्फर्म झालेलं असतं की ही आता मीटिंग आहे हे सांगून आदिराजलाच भेटायला गेली आहे म्हणून. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर आता ही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून या सँडीने जे काही पुरावे जमा केलेत आणि त्याने जे काही लोकेशन पाठवलंय त्या लोकेशनवर ते पुरावे घेण्यासाठी पोहोचलेली असते. आणि आता सँडीची कॉलर पकडते आणि त्याला बोलते की तू माझ्या विरोधातले पुरावे सायलीला देणार आहेस काय? तर तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि पटकन तिच्या गाडीवर बसवून त्या सँडीला आता तिथनं घेऊन जाते. तर प्रिया देखील त्या रिक्षाने त्यांचा पाठलाग करतच असते. आता काव्या देखील ईश्वरीच्या मदतीला आली आहे. पण अचानक आता ते सँडीला जेव्हा घेऊन जात असतात त्या पुराव्यांसहित, तेव्हा नेमकं आता त्या ईश्वरीच्या गाडीमधलं पेट्रोल संपतं आणि तिची गाडी बंद पडते. आणि तोपर्यंत प्रिया देखील तिथे पोहोचते. तर आता ती सँडीला सांगत असते की अरे गाडीतलं पेट्रोल संपलंय, पळ तू पटकन इथनं ते पुरावे घेऊन.
कसं का होईना ते पुरावे मात्र प्रियाच्या हाती लागतातच. ती ते इनवलप आता पुरावे नष्ट करायचे म्हणून ते तिथं जाळून टाकते आणि बोलत असते की मी तन्वी आहे आणि मी तन्वीच राहणार आहे. तर आता सायली आणि अर्जुन ते पुरावे मिळवू शकतील की तन्वीच आता त्यांच्या हातातनं ते पुरावे घेऊन नष्ट करेल, हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.